मंदिराची रचना तुम्ही दुरून येता जाता सारखी आपण पाहत होतो, आपल्याला खटकण्यासारखी वाटत होती. वाटत होतं ना मंदिर कसं वाटत होतं मंदिर असं का? तर मोगलाने दुरून कुठून पाहिलं तर त्यांना ते त्यांचं मस्जिद वाटावं, त्यांनी ते तोडू नये, ते सुरक्षित राहावं म्हणून त्याची रचना आहे तशी. पण ते आहे महादेवाचंच मंदिर. या मंदिराचं विशेष काय तर महाराज तर या मंदिरात नेहमी दर्शन मंदिराचं विशेष आहे. याशिवाय महाराजांच्या दरबारात त्यांचा एक कवी होता, ज्या कवीचं नाव होतं भूषण. या भूषणाची आणि महाराजांची भेट इथेच झाली आहे. भूषण दादा मूळचा उत्तर प्रदेशातला, भूषण मूळचा उत्तर प्रदेशातला. केवळ महाराजांना पाण्याच्या मोहापायी, केवळ महाराजांना पाण्याच्या मोहापायी तो त्या काळातून उत्तरेतून इथे आलेला. त्याचा रात्रीचा मुक्काम याच मंदिरात, रात्रीचा मुक्काम याच मंदिरात. महाराज तर नेहमी सकाळी, महाराज जेव्हा सकाळी जगदीश्वराच्या दर्शन त्याच वेळेत. या भूषणाने महाराजांना पाहिलं आणि भूषणाच्या तोंडून एक कविता बाहेर पडली, जी कविता राजाने भूषणाकडून इथे तर ऐकली पण आपला परिचय दिला नाही. राजा होता, आपला परिचय दिला नाही, त्याला दरबारात बोलवलं आणि ही कविता त्याच्याकडून 14 वेळा ऐकलेली, 14 वेळाच. आणि कविता आता तुम्ही ऐकत होता तो एक 7-8 वर्षापूर्वी स्टार प्लस चॅनलला नाव ऐकून असाल, कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी राजा शिवछत्रपती सिरियल सुरू केली सर. आणि त्या सिरियलच्या टायटल सॉंगला नितीन देसाईंनी कविता बसवली होती. मग आठवतं का तुम्हाला काय होतं राजा शिवछत्रपतीचं टायटल सॉंग? भूषणाने महाराजांना पाहिलं सर आणि भूषण या मंदिरातच म्हटला, भूषण या मंदिरातच म्हटला की इंद्रजिम जिंब पर, इंद्रजिम जिंब पर, बाडव सुदंब पर, रावण सुदंब पर, रघुकुल राज है पवन बारी बाह पर, समृति नाह पर, जो साहस बाह पर, राम तुझ राज है दावाद मधुंड पर, दावाद मधुंड पर, चितामृग झुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृग राज है हे जतम अंश पर, कान जिमी कंस पर, तो मिलेंच वंश पर, शेर शिवराज है शेर शिव. ही कविता, ही कविता राजाने भूषणाकडून 14 वेळा ऐकलेली, 14 वेळा. आणि या कवितेच्या बदल्यात त्याने, राजाने त्याला 14 गावाचं इनाम दिलं होतं, पण स्वीकारलं नव्हतं भूषणाने. भूषण म्हटला की महाराज तुम्हाला पाण्याची इच्छा झाली म्हणून उत्तरेतून इथे आलाय. आता भूषणाला महाराजांना पाण्याची एवढी इच्छाच का झाली, तो त्या काळात उत्तरेतून इथे आला. तर त्या भूषणाला उत्तरे समजत होतं, उत्तरे समजत होतं की म्हणे दख्खनेमध्ये, आपल्या भागाला दख्खन म्हटलं जायचं, त्याला उत्तरे समजत होतं की म्हणे दख्खनेमध्ये एक शिवाजी राजा तयार झालाय. या दक्षिणेत एक शिवाजी राजा तयार झाला ना. शिवाजी राजा याच्या 2 बालाने शाळे आहेत ना, या शाळेविरुद्ध लढतोय. हा दक्षिणेत तयार झाला शिवाजी राजा, तर या 2 बालाने शाळेविरुद्ध लढतोय. आणि त्या राजाचा जर पराक्रम असेल तो, मग तो राजा हो कसा असेल. म्हणून त्याने पराक्रमावरून कल्पनेचे शिवाजी महाराज तयार करून काढतो, येऊ शकत नव्हता. त्यातल्या त्यात त्याला महाराजांची आणखीन एक खबर लागली, ती म्हणजे कोणती, तर त्याला शिवाजी महाराजांना आग्र्याला अटक झालेली वार्ता लागली. आग्र्याला अटक झालेली वार्ता त्याला लागली. आता जर आग्रा त्याला जवळ होता, त्या राजाला आपण एवढ्या दूर पाहायला जाऊ शकत नाही, आणि तो जर का आग्र्याला आलाय आणि बादशाने त्याला कैद केले, तर जाऊन पाहून तरी येऊया तो शिवाजी राजा आहे तरी कसा. म्हणून भूषण महाराजांना पाहण्यासाठी आग्र्याकडे निघाले. पण भूषण जेव्हा आग्र्याला पोहोचले ना सर, त्या भूषणाची आग्र्यातून सुटकाही झाली, महाराजांची आग्र्यातून सुटकाही झाली होती. आता भूषण तिथं पोहोचला खरा, पण भूषणाला काही महाराज पाहायला मिळेल नाही आणि तो नाराज झाला. एवढ्या लांबून आला पाहण्यासाठी, महाराज पाहायला भेटल्यानंतर तो नाराज होणारच ना. तो नाराज झाला आणि त्या आग्र्यातून फिरत असताना त्याला राहुलं नाही. आणि त्याने आग्र्यातल्या काही लोकांना विचारलं. तो म्हणतोय, तो आग्र्यातल्या काही लोकांना विचारतोय, तो म्हणतोय की बादशाचा एवढा कडेकोट पहारा असताना शिवाजी गेला तरी कसा निघून. त्या आग्र्यातल्या काही लोकांनी सांगितलं म्हणे की शिवाजी रात्रीच्या वेळेस हवा झाला आणि हवा बुडून गेला. तर सर काही जणांनी सांगितलं का शिवाजी हा पक्षी झाला आणि पक्षी बुडून. तर काही जणांनी चक्क सांगितलं म्हणे की शिवाजीकडे काहीतरी अद्भुत शक्ती आहे आणि त्यांनी तो गुटखा खाल्ला आणि अदृश्य निघून गेला. गुटखा खाणं याचा अर्थ होता त्या काळामध्ये अदृश्य होणं. आता गुटखा शब्द आला, गुटखा यालाय, आणि खाणाराही अदृश्य होतो, पण त्याला थोडा वेळ लागतो. कायमचा अदृश्य होतो, पुन्हा कधी दिसत नाही. खरोखरच महाराजांकडे असं काही आहे का पाण्याची? भूषणाची आता तीव्र इच्छा झाली आणि मग तो उत्तरेत गेलाच नाही सर, तो दक्षिणेमध्ये आलाय. आणि सर तो येताना कुठून आलाय माहित आहे? आपला अजिंठा वेरूळ आहे ना, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरवरून आलाय. आणि त्यांनी तिथली कैलाश लेणी पाहिलीय. तुम्ही पाहिले का कैलाश लेणी? कैलाश लेणी जाऊन पहा सर, तिथे शंकर आणि पार्वतीचं चित्र आहे आणि शंकरांच्या बाजूला त्यांचे गणन असतायत. तेव्हा
ते गण पाहून त्याने कविता सुचली त्या कवीला. मला ती कविता आता व्यवस्थित आठवत नाहीये, पण त्या कवितेचा भावार्थ मी तुम्हाला सांगेन. ते प्रेत निशाचर निशाचर मिली मिली आपत में गावत है भवा बदाई, प्रेत भेत निशाचर अशी ती कविता आहे, मला व्यवस्थित आठवत नाही. तर त्या भावार्थ काय आहे, तर त्या कवीने कल्पना केले की पार्वती शिवाना विचारते की आज शिवांच्या बाजूला त्यांचे गण नाचतायत ना, म्हणून पार्वती शिवाना विचारते की तुमच्या गणांना काय झालंय, ते आज आनंदाने एवढे का नाचताय. तेव्हा शिव पार्वतीला कथन करताय की म्हणे आज शिवाजी महाराज लढाईला निघालेले आहेत आणि तिकडे बराचसा नरसंहार होणार आहे आणि त्या नरसंहाराच्या रक्तमाताचा आहे गणाला आनंद घेणार आहे, म्हणून गण आनंदाने नाचतायत अशी त्यांनी ती कविता केली. त्याला जी कविता त्याने वडली ती कविता मी तुम्हाला तो म्हणतोय की काय म्हणजे त्यांनी कविता तयार केले. तो म्हणतोय की चारी चारी चौकी जहा, चारी चारी चौकी जहा, चहू ताकी चहू और सांझ भरू रो भोर लई रही जीवा लेवकी, कांदेदारी कावर से चले जब चाव से, एक लिए एक जात जात चले देवा को, भैंस को उतारी डालो, भैंस को उतारी डालो, डमरी निवार डालो, कियो भेस और जब चलो साथ मेवकी, पवन हो की पंच हो की ऊट का की गोन हो, देखो कोण भाती गो करामती. मग इथे आला रात्रीचा मुक्काम. आतमध्ये जी पहिली कविता मी तुम्हाला ऐकवली ना, इंद्रजी मी जिंब पर, ही कवितेची भाषा आहे ना ब्रज भाषाचं, मथुरेकडे चालते ना, मथुरेकडे चालते ती भाषा आहे. कवितेच्या दोनच ओळीचा संपूर्ण कवितेचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. हा कवी काय म्हटला कवितेत एका ठिकाणी की रामन सदंब पर रघुकुल राजे जसा दुष्ट रावणावरती प्रभू रामचंद्राने विजय मिळवला. याच कवितेत म्हटलं त्यांनी एका ठिकाणी की ते जतम मांस बर कान नजी मी कंस बर, जसा दुष्ट कंसावरती श्रीकृष्णाने विजय मिळवला. आणि कवितेच्या शेवटच्या वेळी कवी म्हणतोय की त्यो म्लेंच वंश पर शेर शिवराजे. तर त्या काळामध्ये मोगलांना म्लेंच म्हटलं जायचं, तसाच मोगलांवरती विजय मिळवण्यासाठी या शेर शिवाजीचा जन्म झालाय असं त्यांनी त्या कवितेत म्हटलं होतं या मंदिरात. सर इथून पुढे गेलात ना, हा नगारखाना सोड, तिथे आपल्याला एवढ्यानं उभं राहता येणार नाही, म्हणून मी तुम्हाला इथं बसवलंय. आणि तिथे समाधीची जागा आहे, त्यामुळे तिकडे शांतता ठेवायची असते, बोलायचं नसतं, म्हणून तुम्हाला इथं बसवलंय. पण इथे पायरीमध्ये गेलात नाही, ते पहिलीच पायरी, त्या पायरीमध्ये काही लिहिलेली अक्षरं तुम्हाला वाचायला मिळतील, ज्याच्यात लिहिलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. समोरच्या बाजूला महाराजांची समाधी आहे. या समाधीबद्दल विशेष माहिती, आणि ही माहिती तुम्ही पण इतरांना अवश्य द्याल, कारण ही माहिती आहे ना खूप मागे आहे. काय समाधीविषयी विशेष माहिती, जर तुम्हाला कधी कुणी केव्हा विचारलं की रायगडावरच्या शिवसमाधीचा शोध कोणी आणि कधी लावला, तर त्यांना अवश्य सांगा की रायगडावरच्या शिवसमाधीचा शोध 1869ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी लावला. आणि पहिली शिवजयंती 1870ला या माणसाने पुण्यात सुरू केली. त्या समाधीविषयी, समाधीच्या समोरच्या बाजूला वाघ्या कुत्र्याची समाधी आहे साहेब, ज्या वाघ्याबद्दल सध्या महाराष्ट्रात वाद चालू आहे. दादा हा वाद कसला आहे, आता वादंगाचा विषय असल्यामुळे पब्लिक प्लेस आहे, मी बोलू शकत नाही, पण वाघाचा वादंग असल्यामुळे मी वाघ्याबद्दल फारसं बोलू शकत नाही. पण खरं सांगायचं म्हणजे माझ्याही वाचनात कधी वाघ्या आलेला नाही.